ज्या क्षणी त्यांना वाटेल दिल्ली सर्वांना हे बदल करण्याची आवश्यकता आहे, तर ते पक्षाचे प्रमुख बसलेले आहेत दिल्लीमध्ये बीजेपीच्या, त्यांचा तो विचार असेल. तर आज त्याच्यावर फक्त आपलं हे सूत्र किंवा असं कळवणं, असं कळते, त्याला मी काय उत्तर देणार? नाशिकच्या खड्ड्यांचा विषय निघाला होता त्यावेळेस आपण बरीच नाराजगी व्यक्त केली आणि यावरून गिरीश महाजन आणि आपल्यामध्ये अबोला झाल्याचं सध्या पाहायला मिळतं. हे सगळं तुमचं मीडियाने क्रिएट केलेलं पिक्चर आहे. किंबहुना वरती हार वगैरे घालायला जाताना गिरीश महाजननेच मला हात वगैरे देऊन वरती चढवलं वगैरे. आणि ज्यावेळेला कार्यक्रम सुरू असतो त्यावेळेला आपण एकमेकाची भाषणं ऐकत असतो किंवा आपल्यावर पुढचं काय भाषण करायचं त्याचा थोडासा विचार करत असतो. त्यामुळे यातलं काहीही नाही. मध्ये असं छापून आलंय की मोदींनी फडणवीस यांना केंद्रात जबाबदारी घेण्यास सुचवलंय, तसेच दिल्लीत फडणवीसांची गरज आहे आणि महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री नेमायचा असेल पुढचा तर तो फडणवीसांच्याच पसंतीचा नेमला जाईल असं लिहिलं गेलेलं आहे. तसंच मोदी शहा यांच्यामध्ये देखील सुप्त संघर्ष सुरू आहे असं सामनामध्ये लिहिलं गेलं. अगं सामनामध्ये काय लिहिलेलं आहे, लोकमतमध्ये काय लिहिलं आहे, दिव्य मराठीमध्ये काय लिहिलं आहे, प्रत्येक सकाळमध्ये काय आहे. आता प्रत्येकजण आपापल्या बातम्या ज्या आहेत देत असतो. त्याच्यावर विश्वास ठेवून सगळ्याच गोष्टींवर मला कसा विश्वास ठेवता येईल आणि त्याला मी उत्तर देत बसायचं योग्य नाही ना ते. भरत गोगावले यांनी असं म्हटलंय की पक्षश्रेष्ठींनी कोणत्याही क्षणी आदेश दिल्यास मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. हा नियमच आहे ना. जो आपल्या पक्षाचा अध्यक्ष असतो त्याने जर काही सांगितलं, कारण तोच आपलं नाव जे आहे मंत्रिपदासाठी सुचवतो, त्यामुळे जर एखाद्याला जायचं जर झालं किंवा काढायचं झालं तर त्या पक्षाचे अध्यक्ष सांगतात. पण मला असं तूर्त असं काहीही वाटत नाही की याच्या काही घडामोडी घडतील असं मला काही वाटत नाही. साहेब, तुम्ही शक्यतो सूत्रांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही, मात्र अमित शहा आणि सुनीताताई यांच्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा झाली अशा सूत्रांची माहिती. आता कुठलं सूत्र आहे ते मला तुम्ही कधी सांगत नाही. त्या सूत्राला मी विचारलं असतं किंवा मला सांग म्हणा काय झालं ते. परंतु जर असं काही चर्चा झाली असेल तर मुंबईला गेल्यानंतर सुनीताताई कदाचित माझ्याशी बोलतील सुद्धा. भूमिका ठरलेली नसताना संजय शिरसाट असतील, बच्चू कडू यांनी ना तितक्यांची फेड घेतली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने त्यांना झापलंय. मला कल्पना त्यांनी झापलं की नाही ते, परंतु तो त्यांना योग्य वाटलं असेल की असं बोलावं, त्यांना समजूत समज द्यावी. जे झालं हे अयोग्य झालं असं त्यांना कदाचित वाटलं असेल. मला काही कल्पना नाही त्याची की नक्की काय झालंय ते. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये सुनेत्राताई आणि यांच्या समोरच बजरंग सोनवणे असतील आणि धनंजय मुंडे असतील यांच्यात थोडी शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र मुंडेंनी याच्यावर स्पष्टीकरण दिलं तर काय काही झालंच नव्हतं. असं आहे की कुठली मिटिंग असते, मग ती तुमच्या जिल्हा नियोजनची असेल ना तर आपल्यातली असेल, कोणीतरी एक काहीतरी विषय मांडतो तो दुसऱ्याला पटत नाही आणि मग त्याच्यावर जे आहे चर्चा होते. त्याला काही भांडण झालं असं काही मी म्हणणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.